विश्वगुरु संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी सोहळ्याचे सोलापूर या शेवटच्या अंतिम टप्प्यातल्या या जिल्ह्यामध्ये मोठ्या स्वागतामध्ये या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये या पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यात आलं। आपण जर माझ्या पाठीमागे जर बघत असाल, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा यांच्या वतीने स्वच्छता अभियान असेल, वृक्षारोपण असेल, आझादी का अमृत महोत्सव, पाणी अडवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जागवा, या सर्व गोष्टींवर पथनाट्य, पिंगळा तसेच वासुदेव पिंगळा या सर्व गोष्टी या ठिकाणी वारकरी दाखल झाल्यानंतर हा तसा भाग जर बघितला गेला, रावगाव हा भाग तसा हा दुष्काळी भाग समजला जातो। या ठिकाणी राक्षक गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने या ठिकाणी काम करतायत। सर, नेमका हा संदेश देण्यामागचा काय कारण? संदेश देण्यामागचं कारण असं आहे की सर, हा दुष्काळी पर्जन्यछायेचा भाग आहे आणि दुष्काळ हा आमच्या शेतकऱ्याच्या पातळीला पुंजलेला आहे आणि त्यामुळे या भागातून लोकसंख्येचं स्थलांतर मोठ्या प्रमाणात आहे। परंतु या भागामध्ये जर माझा शेतकरी राजा सुखी राहिला आणि त्याच्या खऱ्या अर्थाने त्याच्या शेतामध्ये आणि मनगटामध्ये पाणी आलं तर त्याचे शेतीचं उत्पन्न वाढणार आहे आणि याच उद्देशाने गेल्या 10 वर्षामध्ये आमचं यशवंतराव चव्हाण महाविद्यालय विद्याविकास मंडळाचे सचिव, आमचे मार्गदर्शक आदरणीय विलासरावजी गुमरे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर माने सर, संस्थेचे अध्यक्ष मिलिंद फणसर आणि प्रशासकीय अधिकारी संभाजी किर्दाक सर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही या वारीच्या माध्यमातून जे आम्हाला उपलब्ध झालेलं संसाधन आहे त्याचा उपयोग आम्ही एखादा अवेअरनेसमध्ये करतोय, हे आमचं कसब आहे। कारण या ठिकाणी 70,000पेक्षा जास्त वारकरी आलेले आहेत आणि ह्याचा रिझल्ट गेल्या 10 वर्षामध्ये 78,000पेक्षा जास्त झाडं मी माझ्या तालुक्यामध्ये आणि वारकऱ्यांनी आपापल्या गावामध्ये लावलेले आहेत। ही आमच्या या वारीचं आम्हाला खूप मोठं यश संपादन झालेलं आहे। दुसरं महत्त्वाची गोष्ट आहे की करमाळा तालुक्यामध्ये जवळजवळ निम्मा भाग हा दुष्काळी आहे। सोलापूर जिल्ह्यातली सुद्धा काही तालुके दुष्काळी आहेत आणि या तालुक्यामध्ये जवळजवळ 14 गावामध्ये एनएसएसच्या माध्यमातून आम्ही जलसंधारणाची क्रांती केलेली आहे आणि 14 गावं विशेष सांगण्यासारखं काय की ज्या गावामध्ये आज पालखी आहे याच रावगावच्या भूमीमध्ये 3.5 किलोमीटरचे वडे उकरून आम्ही किमान 550 शेतकऱ्यांच्या जीवनाचा कायपालट केलेला आहे, त्याचं आर्थिक उत्पन्न वाढवलेलं आहे, याचं खूप मोठं आम्हाला समाधान आहे। आणि या पालखीच्या माध्यमातून आमचा एक उद्देश काय आहे की या पालखीमध्ये आम्ही पिंगळा आणलेला आहे। पिंगळा ही खूप मोठी लोककला आहे, लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम पिंगळाच्या माध्यमातून। वासुदेव ही सुद्धा कला नामशेष होत चाललेली आहे आणि त्याचबरोबर आमचा भारूड आणि त्याचबरोबर आमचा पोतराज, हे ज्या कला नामशेष होत चाललेल्या भारतीय संस्कृतीमध्ये हा खूप मोठा वारसा वारकरी संप्रदायाकडनं आपल्याला मिळालेला आहे। संत तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे अगदी 400 वर्षापूर्वी म्हटलेलं आहे, पण त्यानंतर आम्हाला खऱ्या अर्थाने या वारीच्या माध्यमातून
एक संत तुकाराम महाराजांचा मेसेज किंवा त्या ठिकाणी जो त्यांचा अवेअरनेस करण्याचा जो उद्देश त्यांचा होता तो आम्ही वारीमध्ये सफल करतोय. आणि निश्चितच साहेब ह्याच्यामध्ये आम्हाला धन्यता एक वाटते की प्रशासनामध्ये सुद्धा आम्हाला एक तुकाराम भेटला. तुकाराम मुंडे साहेबांच्या माध्यमातून भेसळयुक्त अन्नामध्ये जी त्यांची मोहीम चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही हातभार लावू. आणि हा सुद्धा 400 वर्षांनी आम्हाला तुकाराम मिळतोय. या वारीचं एक वैशिष्ट्य आहे की तुकाराम महाराजांनी ही केलेली परंपरा हे सर्व करत असताना विद्यार्थी असतील, शेतकरी असतील, ग्रामस्थ असतील, यांचं काही सहकार्य कशा पद्धतीने आहे की किंवा काही अडीअडचणी यामध्ये देखील तुम्हाला येतात का? याच्यामध्ये अडीअडचणी सर निश्चित येतात, परंतु अडीअडचणीवर कोशिश करणे वालों की कधी हार नाही होती. प्रयत्नवादी असल्यानंतर, कारण ग्रामीण भागामध्ये परिवर्तन करणं हे खूप आव्हानात्मक असतं, पण कसब आणि कौशल्य आणि शस्त्रास्त्र जर चांगली पाजळून आपण त्या मोहिमेवर गेलो तर मला वाटते शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा अडचणी होत्या. अनेक किल्ले, अनेक लढाई जिंकताना तिथं अडचणी येत होत्या, पण महाराजांकडं अष्टप्रधान मंडळ होतं आणि त्याचा खुबीने वापर करून स्वराज्य निर्माण केलं. तसंच माझ्या NSSमध्ये सुद्धा ही जी सगळे विद्यार्थी आहेत हे एक वेगवेगळे कलाकार आहेत. एका विद्यार्थ्यावर एक जबाबदारी सोपवली की तो अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तो ग्राउंडवर जातो, परिवर्तन करतो आणि त्याचे रिझल्ट आम्हाला निश्चित चांगले येतात. आम्ही पांडुरंगाला सुद्धा विनंती करेन की मा बाप पांडुरंगाला विनंती करणार आहे की बाबा महाराष्ट्रामध्ये आम्हाला धो पाऊस पडू दे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद वसून दे. कारण आमचा महाराष्ट्र अनेक शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहेत आणि पांडुरंगाला आम्ही सर्व वारकऱ्याच्या वतीने, माझ्या मायबाप ग्रामस्थांच्या वतीने आणि माझ्या स्वयंसेवकाच्या वतीने पांडुरंगाला एकच विनंती करेल की महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस पडू दे आणि आमच्या बळीचं राज्य चांगल्या पद्धतीने होऊ दे. कारण शेतकरी सुखी, कारण जगाचा पोशिंदा हा फक्त शेतकरी आहे. शेतकरी जगला तर जग जगणार आहे. कारण भाकरी काय कुठल्या फॅक्टरीमध्ये मिळणार नाहीत. भाकरीसाठी आपल्याला गहू, ज्वारी, बाजरी हे पिकवावंच लागणार आहे आणि हे पिकवण्यासाठी मला वाटतं रोबोटचा फार उपयोग होणार नाही. कष्ट करणारा शेतकरी महत्त्वाचा आहे आणि त्याच्याच कारण ही पृथ्वी काही शेष नागापेक्षा शेतकऱ्याच्या कष्टावर उभी आहे आणि निश्चित या शेतकऱ्याला सुखी होऊ दे. आणि वारीमध्ये आम्ही जे अवेअरनेस करतोय त्याच्यामध्ये आम्हाला एक समाधान आहे, कारण आमची तरुण पिढी बऱ्याच वेळा तरुण पिढी बिघडत चाललेली असताना आम्ही NSSच्या माध्यमातून या मुलांना हे संस्कार, बाबा आपल्याला 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी, ज्ञानेश्वर माऊलींनी ही पालखी सुरू करण्यामागचा जो उद्देश काय आहे आणि त्याची ध्येय काय आहेत ती या ठिकाणी विद्यार्थ्यांपुढे हे संस्कार देतोय. आणि ह्याच्यातून आम्हाला एक चांगले नागरिक, आदर्श नागरिक आणि तुकाराम मुंडेसारखे प्रशासनामधनं या सुद्धा विद्यार्थ्यांमधून काही विद्यार्थी पुढे येतील याचा आम्हाला मनस्वी आनंद या ठिकाणी असतो. नक्कीच पिंगळा असेल, भारूड असेल, पोतराज असेल, ह्या लोक पावत चाललेल्या लोककला जपण्याचं काम देखील सरांच्या माध्यमातून सुरू आहे. त्याचप्रमाणे तरुणांना तसेच सर्वसमावेक गोष्टींचा विचार करून सर या ठिकाणी सातत्याने काम करतायत. आज रावगाव या ठिकाणी या पालखीचं मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलं. या स्वागताबरोबरच सरांचा जो हा काही संदेश देण्याचा हे जे काही माध्यम आहे हे पण खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. आणि त्यांचा आदर्श जर प्रत्येक ठिकाणच्या नागरिकांनी घेतला, म्हणजे पाणी असेल, दुष्काळ असेल, तरी प्रत्येक नागरिकांनी त्यांनी दिलेला संदेश आज जर बघितलं, हजारोच्या संख्येने झाडांची कत्तल या संपूर्ण महाराष्ट्रात होत असताना सरांसारखा एक देवदूत, खऱ्या अर्थाने देवदूतच यांना म्हणावं लागेल की या ठिकाणी ह्या काही तोडक्या मोडक्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन लोककला जपणे, सर्वसमावेशक संदेश घराघरात पोहोचवणे, वारीमध्ये पोहोचवणे, शेतकऱ्यांपर्यंत हा संदेश पोहोचवणे हे सर्व सोपं नाही आहे. आणि त्यांच्या मागे नक्कीच यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा हे देखील तितक्याच ताकदीने उभे आहे. प्रशासनही उभे आहे, शेतकरी उभे, विद्यार्थी त्यांच्या मागे उभे. त्यांच्या या कार्याला आमच्याकडून नक्कीच शुभेच्छा.